नमस्कार, मी तन्मय टिल्लू. साम आमदार या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि आज साम आमदार या कार्यक्रमात आलेत दापोलीचे विजयी आमदार योगेश कदम. त्यांचं स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आणि अभिनंदन तुमचं. थँक्यू. धन्यवाद. खरं तर दापोलीचा गड पुन्हा एकदा राखला आहे आणि दुसरीकडे चुलत बंधू देखील तुमच्या विरोधात उभे ठाकले होते. कदम घराण्यात फूट पडल्याचं चित्र समोर आलं होतं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. कसं बघता? नाही, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि कुटुंब आमचं कुटुंबाच्या ठिकाणी आहे. जरी ते माझे राजकीय विरोधक म्हणून ते समोर आलेलं असलं तरीसुद्धा आमचं वैयक्तिक नातं काही कधी संपणार नाही. शेवटी रक्ताचं नातं आहे आणि म्हणून त्या गोष्टीला मी राजकारण म्हणून फक्त पाहतो. त्याच्याकडे मी काही पर्सनल लेवलला काही त्याच्या गरजेस किंवा असं काही वाईटपणा माझ्या मनामध्ये अजिबात नाही. शेवटी तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे कोणाला सपोर्ट करणं. तर त्याच्याबद्दल माझं काही वैयक्तिक असं माझं काही दुश्मनी असा काही विषय नाही. आत्ता पेच निर्माण झाला आहे. खरं तर महायुतीला बहुमत मिळालं आहे, मात्र मुख्यमंत्री कोण यावरनं बरंच खल सुरू आहे. शिंदेंचंही नाव समोर येतं आहे. आग्रही आहात शिंदेंसाठी? नक्कीच आहे ना. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या परिस्थितीमध्ये महायुती पुन्हा जिवंत केली, आज जर का शिंदे साहेबांनी ती हिंमत दाखवली नसती, त्यांच्यासोबत आम्ही जर का 50 आमदारांनी त्या दिवशी ती हिंमत दाखवली नसती, तर आज कदाचित चित्र वेगळं असतं. आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं. ज्या काँग्रेसला 2014ला आम्ही संपवलं होतं, त्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी पुन्हा जिवंत केलं होतं. त्यांना पुन्हा शह द्यायचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. ऐतिहासिक तो क्षण होता आणि त्याच्यामुळे आज आम्हाला हे दिवस पाहायला मिळतात. हे नक्कीच विसरून चालणार नाही आणि म्हणून शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत हा आमचा आग्रह अजूनही आहे ना, का नसावा. पण फडणवीसांना समजा मुख्यमंत्रीपद मिळालंच तर शिंदेंची भूमिका काय असणार? आणि तुम्ही त्यांच्यासोबत आहात तर तुमची नेमकी भूमिका काय असणार? त्यांना केंद्रात देखील बोलवलं जात आहे, अशा देखील बातम्या येत आहेत. काय नेमकं चित्र असेल? नाही, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होऊ नये अशी आमची मागणी नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी आहे. फडणवीस साहेब मुख्यमंत्री जर का झाले तर अर्थातच ते महायुतीचे मुख्यमंत्री असणार आहेत. आज भाजपच्या 132 जागा जेव्हा निवडून येतात तेव्हा अर्थातच त्यांचा क्लेम हा असणारच आहे, जो साहजिक आहे. परंतु शेवटी शिंदेसाहेब आज सिटिंग मुख्यमंत्री होते. त्यांच्या लिडरशिपखाली जेव्हा आम्ही सगळ्यांनी विधानसभाच्या निवडणुका लढल्या आणि ह्या विजयामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. आणि पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका बघता शिंदेसाहेब मुख्यमंत्री राहावेत अशी देखील एक मला वाटतं आमची एक विचारधारा प्रत्येक लोकांची, प्रत्येक पक्षामधल्या प्रत्येक काही आमदारांची आहे. आणि म्हणून मला वाटतं फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तर काय वाईट नाही. अर्थातच ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे परफॉर्मन्स मागच्या 2014 ते 2019 जे दाखवलं आहे ते बघता त्यांना देखील आम्ही 100% आम्ही स्वीकारणार. अशा वेळेला शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी माझी देखील तिथे एक माणसं असेल. पण आज माजी मंत्री रामदास कदम स्वतः बोललेले आहेत की आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली अजित पवारांच्या महायुतीत येण्यामुळे. त्याबद्दल नाही, राष्ट्रवादी पक्षाने हा निकाल लागल्याच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने जी भूमिका मांडली त्यांनी थेट डायरेक्ट फडणवीस साहेबांना किंवा बीजेपीला त्यांनी मुख्यमंत्री पद म्हणून त्यांनी त्याला सपोर्ट केला, कुठलीही चर्चा न करता. खरं तर तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय देणं अपेक्षित होतं, परंतु कुठल्याही अटीशर्ती न ठेवता जसं शरद पवार साहेबांनी 2014ला बिनशर्त पाठिंबा हा भाजपला दिला होता, तसाच पाठिंबा मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादांनी इथे दिल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. शेवटी प्रेशर कमी झालं. शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये तुम्ही जेवढं प्रेशर तयार करता तेवढं तुम्हाला तुमची बार्गेनिंग पॉवर वाढते. ते प्रेशर कमी आमचं केल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि म्हणून कदाचित आज मुख्यमंत्रीपद आमच्याकडनं जाऊ शकतं. ही शेवटी राजकीय खेळी आहे, आम्ही त्याला राजकारण म्हणून पाहतो. पण तो निर्णय झाल्याच्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम आमच्या मनामध्ये राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये नसेल. अगदी. पण रामदासजी सातत्यानं टीका करत आलेत की अजित पवार आल्यामुळे आले नसते तरी चाललं असतं, असं थेट विधान त्यांनी मागच्या वेळेला केलं होतं. तुम्ही पण त्याच भूमिकेवर ठाम आहात? नाही बघा, ते शेवटी राजकीय भूमिका एका बाजूला, जे घडलं ते सत्य हे एका बाजूला. जर का अजितदादा महायुतीमध्ये आले नसते तर अर्थातच शिवसेना भाजप अशी मंत्रिपदाची वाटणी झाली असती. तिसरं मित्र सोबत जोडला गेल्यामुळे वाटणी ही वाढली. आता देखील आज सत्तेमध्ये जवळपास 230पेक्षा जास्त आमदार सत्तेमधले आमदार आहेत. मग आज फंड वाटप करत असताना देखील 230मध्ये ते डिवाईड होणार आहे. शेवटी आज जर का माझ्या मतदारसंघामध्ये मी 100 रुपये आणू शकलो असतो तर उद्या 80 रुपये येणार आहेत, 20 रुपये हे वाटणीमध्ये जाणार आहेत. शेवटी हा परिणाम होणारच ना. पण त्याचा अर्थ असा होत नाही की ते आर नॉट वेलकम. त्यांचं स्वागत हे आम्ही तेव्हाही केलं होतं, आजही आम्ही त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे. आणि मूळ म्हणजे अजितदादांनी महायुतीचे विचार स्वीकारलेत, त्यामुळे वाईट वाटायचं काही कारण नाही. जे काही घडलं ते घडल्यामुळे आमचा वाटा कमी झाला आहे हे तर सत्य आहे, पण ते सत्य स्वीकारून आज आम्ही चांगली मैत्री आज आम्ही टिकवलेली आहे.
आणि आता महायुतीने एकतर्फी विजय मिळवलेला आहे, मोठं बहुमत मिळालेलं आहे, पण अशातच EVMवर शंका उपस्थित केली जाते विरोधकांकडनं. त्याकडे कसं बघताय? हे पोरखेळ आहे. बघा, शेवटी EVM मॅनेज करू शकले असते तर लोकसभेलाही केले असते ना. मग महाराष्ट्र मागे का ठेवला असता आम्ही? त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये असेल किंवा अन्य राज्यांमध्ये जे काही आम्हाला आमच्या उमेदवार निवडून आले नाहीत, झारखंड असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, असं प्रत्येक ठिकाणी आम्ही केलं असतं. आणि म्हणून मला वाटतं निकाल जो काही एकतर्फी लागला त्याला 2-3 मोठी कारणं आहेत. एक तर मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये जे गैरसमज पसरवलं गेलं होतं लोकसभेला ते आम्ही दूर केले. संविधानाच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज पसरवला गेला होता तो आम्ही दूर केला. आणि तिसरा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचंड अंडरकरंट हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. माझ्या मतदारसंघामध्ये देखील महिला मतदार ह्या जास्त प्रमाणात उतरल्या, त्यांनी मतदान जास्त केलं. विरोधी पक्षामधल्या लोकांच्या घरामधल्या महिलांनी देखील आम्हाला मतदान केलेलं आहे, हे आम्ही अनुभवत होतो प्रचाराच्या वेळेला. म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा नक्कीच ही वेव आहे आणि त्याच्यामुळे हा निकाल हा मोठ्या प्रमाणात लागला आहे. EVMच्या बाबतीमध्ये असे विधान करणं हा मला वाटतं पोरखेळ आहे, ह्यापैकी काही नाही. अगदी थोडंसं मतदारसंघाबद्दल आता, की एकीकडे कोकण म्हटलं की विकासाला खोडा घालतायत किंवा जे अणुऊर्जा प्रकल्प येत आहेत, जे प्रकल्प आहेत त्याला विरोध करण्यात येतानाचं चित्र पाहायला मिळालं होतं काही वर्षांपूर्वी. येणारा काळ, येणारी 5 वर्ष कोकणासाठी कशी असतील आणि तुमचं विजन काय असेल? नाही, बऱ्याचशा गोष्टीच्या बाबतीमध्ये कोकण हे मागे आहे. आज जेवढे सत्ताधारी होऊन गेलेले आहेत त्यांनी कोकणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. 2.5 वर्षापूर्वी जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही त्यांना काही गोष्टींची जाणीव करून दिली आणि त्यांनी एक बेस तयार करून आता आम्हाला तयार करून दिलेला आहे. खास करून कोस्टल रोड असेल, त्यानंतर मुंबई गोवा हायवे आता चांगला स्पीडमध्ये आता चांगलं काम होतं आहे. ग्रीन कॉरिडॉर जो जसं मुंबई ते नागपूर हा समृद्धी हायवे झाला तसं ग्रीन कॉरिडॉर हा कोकणामध्ये होतो, त्याचं देखील एक्विएशन सध्या चालू आहे. कोकणाच्या डेव्हलपमेंटसाठी जे आहे 3 मुख्य रस्ते आहेत. त्यासोबत पर्यटन विकासाच्या दृष्टीने कोकण हे नेहमी मागे राहिले. स्कोप इतका मोठा आहे, परंतु आजपर्यंत पर्यटनाला एकही रुपया, आदित्य ठाकरे देखील 2.5 वर्ष पर्यटन मंत्री असताना देखील त्यांनी एकही रुपया दिला नाही. तिथं त्याचा एक टाईपलाईन झाला पाहिजे. म्हणून मला वाटतं कोकणाच्या डेव्हलपमेंटसाठी 2-3 गोष्टींवरती भर देणं गरजेचं आहे, ज्याच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष झालं आहे. परंतु नक्कीच आम्ही ह्या सत्तेमध्ये ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये कोकणाच्या डेव्हलपमेंटसाठी इरिगेशन असेल, उद्योग असेल, पर्यटन विभाग असेल किंवा रस्ते या 4 गोष्टींवरती आम्ही नक्कीच लक्ष देऊन कोकणाला डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आम्ही पुढे आणू. नक्कीच. आज साम TVला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तर दापोलीचा विकास आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत ते पुढच्या 5 वर्षात मार्गी लावण्याचं आश्वासन योगेश कदम आमदार यांनी दिलेलं आहे. साम TVसाठी तन्मय टिल्लू, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.